सगळ्यांना माझा नमस्कार. मी व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, की मी खूप दिवसापासून विचार करत होते, की मला व्हिडिओ बनवून अपलोड करायचा आहे, की माझ्या आयुष्यात जसे काही टर्निंग पॉईंट झालेत, की खूप चेंजेस झाले आणि त्यात मला अगदी म्हणजे जवळची हक्काची जागा जी होती किंवा आपण ज्याला खूप मनापासून मानतो, अशी जी एक जागा असते ना, ती खूप दिवसापासून रिकामी होती, की म्हणजे अशी व्यक्ती होती, की मला जे माहीत नव्हतं आणि भेटलेली नव्हती. तर ते सगळ्यांच्या आयुष्यात असतं. माझ्या आयुष्यात होती, पण तीही मला खूप उशिरा कळली. ते म्हणजे माझ्या आयुष्यातले माझे गुरु. तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचे गुरु असतात आणि ते त्यांना भेटतात. एवढं आहे नशिबाने कोणाला तरी लवकर भेटतात, कोणाला उशिरा भेटतात. तसंच माझ्या आयुष्यात माझे गुरु मला खूप उशिरा भेटले हेच मी म्हणेल. तर त्याचं एक कारण आहे, की जेव्हा आपलं भाग्य उजळतं ना, तेव्हा या गोष्टी आपोआप घडत असतात. कुणीतरी निमित्त मात्र आपल्या आयुष्यात येऊन किंवा कोणी अनोळखी व्यक्ती कोणीतरी आपल्याला या गोष्टी सांगतं, तेव्हा आपला त्यावर विश्वास नसतो. पण जेव्हा आपलं भाग्य उजळतं, जेव्हा आपण नशिबाने चांगल्या गोष्टी करायला लागतो ना, तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या गुरूंची साथ भेटते. आयुष्यात खूप स्ट्रगल असतो, खूप धावपळ असते. त्याच्यातनं आपण आपल्या गुरूंची साथ असणं खूप गरजेचं आहे. त्यांची जी साथ असते ती आपल्याला प्रत्येक त्या संकटातनं, प्रत्येक त्या गोष्टीतनं आपल्याला बाहेर काढत असतात, की ज्या आपल्याला खूप त्रासदायक असतात. तर याच्यातचं पहिलं म्हणजे की मला माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे भेटलेले आणि ते खूप म्हणजे माझे पुण्यही असेल काहीतरी, की मला माझे गुरु भेटले. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे, तुम्हाला जेव्हा तुमचे गुरु भेटतात ना, तेव्हा तुमचं आयुष्य अगदी बदलून जातं. ते कसं बदलतं? त्याच्यामागे कारण असं आहे, की आधीही तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात. तुम्ही आधीही खूप काही सहन केलेलं असतं. पण त्यावेळेस तुम्ही एकटे असतात आणि जेव्हा नंतर तुमचे गुरु तुमच्यासोबत असतात ना, त्यावेळेस ते प्रॉब्लेम, ते जे असतं ना, संकटं, ते तुम्हाला खूप हलके वाटतात. का? कारण त्यावेळेस आपल्याला मनात एकच अर्थ असतो, की माझे गुरु माझ्यासोबत आहेत. जे आजपर्यंत मी एकटी सहन करत होती, माझ्या मनाचा त्रास जो होता तो मी एकटी सहन करत होती किंवा मला जो वेदना होत होत्या, त्या माझ्या एकटीच्या होत्या. पण आता नाही. आता मला समजून घेणारे, मला साथ देणारे माझे गुरु माझ्याकडे आहेत, माझ्यासोबत आहेत. तर हीच एक महत्त्वाची गोष्ट असते, की तुम्ही त्या गुरूंना एवढं मानतात, की अगदी म्हणजे आपल्या प्राणांपेक्षा जे सगळ्यात श्रेष्ठ मोठे ते आपले गुरु. त्यांना आपण सगळं मन मोकळं करून सांगतो. रडतो, हसतो, बोलतो. ज्यावेळेस आपल्या आयुष्यातली एखादी व्यक्ती खूप अगदी जवळची आपल्याला सोडून जाते ना, तर त्यावेळेस देखील आपले गुरुच आपल्याला सांभाळतात. आणि हीच ती वेळ असते, की आपल्याला तेव्हाच आपले गुरु पण भेटतात. तर माझ्या आयुष्यात देखील असं काहीतरी घडलं आहे. पण तुम्हाला हे सांगण्याच्या मागचं एकच आहे, की तुम्ही तुमच्या आयुष्यातले तुमचे गुरु ओळखा, शोधा आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठीच, त्यांच्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं व्हावं आणि चांगलं जीवन तुम्हाला जगता यावं निस्वार्थपणे. म्हणून तुम्ही एवढं कर्म जमा करून ठेवा, की तुम्हाला कुठलीही वेळ आली, तर त्यावेळेस तुमच्या गुरूने तुमची साथ दिली पाहिजे. तुम्हाला पाठबळ असलं पाहिजे. बघा मनुष्य हा इतका स्वार्थी प्राणी आहे, की तो कोणी कोणाचं नसतं. तुमचे देव, तुमचे गुरु हेच तुमचं सर्व काही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या गुरुची सेवा, एवढी सेवा करा, एवढी प्रार्थना करा. ते पुण्यकर्म जमा करून ठेवा, की तुम्हाला कुठल्याही वेळेस देईल. असं नेहमी काहीतरी पाहिजे म्हणून देवाची आराधना, भक्ती नाही करायची. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे, की आता जे स्वामी भक्तांची अगदी मनाची आवडती गोष्ट होते, की आपले दत्त जयंती येते स्वामी महाराजांची. तर दत्त जयंतीला जे काही पारायण सोहळा झालेला आहे सुरू. काहींचा 21 दिवसाचे स्वामी चरित्र पारायण हे सुरू झालेले आहेत. तर ज्यांना करायचं असेल ते आताही करू शकतात. पण नक्की करा. हा खूप म्हणजे गोल्डन टाईम म्हणता येईल, की आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी वेळ भेटलेला आहे. आणि ज्यांना काही काहींना म्हणजे मठात जाऊन पारायण करणं शक्य नसेल, तर त्यांनी घरी करा. पण दु गुरुचरित्र पारायण हे खूप महत्त्वाचं आहे. तर दत्त जयंतीनिमित्त ते पारायणही तुम्ही करावं आणि नसेल होत तर घरी करा आणि घरीही जर काही प्रॉब्लेम असतील, नाही होणारे, तर स्वामीचरित्र करा आणि तेही होणार नसेल तर माळ जप करा. स्वामींची सेवा ही सुद्धा भरपूर आहे. स्वामींच्या 2 वेळ एक जरी माळ जपली दोघं वेळ तीही तुमची भरपूर आहे
11 माळे जपली तर तोही खूप अतिउत्तम आहे. स्वामींची आराधना करा. बघा, माझ्या आयुष्यात गुरु हे अचानक आलेले आहेत. आधी मला यांच्याबद्दल खूप काही कळलं होतं, पण ते तेव्हा नाही आहेत. जेव्हा आपली इच्छा आणि त्यांची इच्छा असेल ना, तेव्हाच आपल्या गुरूंशी भेट होत असते. मी तो प्रसंग नक्कीच तुमच्याशी शेअर करेल, की माझे गुरु माझ्या आयुष्यात कशा वेळेस आलेले आहेत आणि हे एवढ्या मनापासून मी सांगते, की माझ्या आयुष्यात माझे गुरु नसते ना, तर कदाचित आत्तापर्यंत मी म्हणजे सर्व्हाईव्ह करू सुद्धा शकली नसती. तर मला हेच वाटतं, की प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडतंय. फक्त तुम्ही तुमचे गुरु शोधून तुम्हाला गुरूच्या सानिध्यात राहायचं आहे, त्यांच्या भक्तीत राहायचं आहे. तुमचं आयुष्य नक्कीच सुखी आणि समाधानी होईल. तर एवढं बोलून मी माझा आजचा व्हिडिओ संपवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय.